स्कंध 10 अध्याय 39. आता श्री शुकमुनी परीक्षित राजाला म्हणाले की मथुरेमध्ये जाऊन नारद मुनींनी केलेल्या वक्तव्याने खरं तर कंस फारच घाबरला होता. म्हणूनच त्याने अक्रूराला गोकुळात पाठवून श्रीकृष्ण बलराम यांना कपटाने मथुरेत आणण्यास पाठवले होते व त्याला लवकरात लवकर कृष्णाचा वध करायचाच होता. त्यासाठीच त्याने ही योजना आखली होती. त्याने आपल्या राज्यातील बलाढ्य मुष्टियोद्ध्यांतर्फे कुस्तीचा खेळ आयोजित केला व त्या मोठमोठ्या मुष्टियोद्ध्यांबरोबर श्रीकृष्ण व बलराम यांची कुस्ती तो लढवणार होता. प्रवेशद्वाराशीच एका बलाढ्य मदमस्त हत्तीला उभे करून त्याच्याद्वारे हे दोघे फाटकातून आत येत असतानाच त्यांचा वध करण्याचाही कंसाचा बेत होता. पण ही सर्व योजना त्याने अक्रूराला सांगितली नव्हती. त्याला फक्त कुस्ती पाहण्यासाठी कृष्ण बलराम यांना मथुरेत आणण्यासाठी सांगितले होते. अक्रूराकडून आमंत्रण मिळाल्यावर दोघेही भाऊ मनातल्या मनात हसले होते, कारण कंसाचे षडयंत्र त्यांच्या लक्षात आले होते. नंतर त्या दोघांनी नंदबाबांची मथुरेला जाण्यासाठी अनुज्ञा मागितली. नंदराजाने श्रीकृष्णांच्या सर्व सवंगड्यांसह स्वतःही मथुरेला जायचे ठरवले. जाताना त्याने कंसासाठी भरपूर दूध दयाचा नजराणा पण नेण्याचे ठरविले. कंसाच्या राज्यातील मोठा उत्सव पाहायला सर्वच उत्सुक होते. अक्रूरासह सर्वजण वायुसमान वेग असणाऱ्या रथामध्ये बसून पापनाशिनी यमुना तीरावर येऊन पोहोचले. तेथे यमुनेचे अमृतासमान पाण्याचे सेवन करून अक्रूराने श्रीकृष्ण व बलरामांना रथात बसवले व स्वतः यमुनेच्या डोहात स्नानाला गेला. स्नान झाल्यावर पाण्यात बुडी मारून तो वेदमंत्र जप करू लागला. त्याचवेळी त्याला पाण्याच्या आत श्रीकृष्ण बलराम बसलेले दिसले. ज्यांना तो रथात बसवून आला होता ते इथे कसे, या विचाराने तो संभ्रमित झाला. म्हणून त्याने जरा डोके पाण्याच्या वर काढून पाहिले तर कृष्ण बलराम पूर्वीप्रमाणेच रथात बसलेले दिसले. एकदा हा स्वतःचा भ्रम समजून त्याने पुन्हा पाण्यात डुबकी मारली, तर आता तर त्याला असे दिसले की साक्षात श्रीशेष विराजमान असून सिद्ध चारण गंधर्व हजर होते. श्री विष्णू लक्ष्मी मातेसह शेषावर विराजमान होते आणि त्यांचे अलंकार त्यांची शोभा वाढवित होते, तर त्यांचे अस्त्रे शंख चक्र गदा इत्यादी त्यांचे सामर्थ्य दर्शवित होते. तेथे आजूबाजूला अगदी असुरसुद्धा त्यांची स्तुती करत होते व फक्त पार्षदच नाही तर प्रत्यक्ष ब्रह्मदेव, महादेव, मरीची, इतर ब्राह्मण व भगवंतांचे परमभक्त प्रल्हाद, नारद, वसु इत्यादी सर्वच त्यांची स्तुती करत होते. त्याचबरोबर लक्ष्मी म्हणजे ऐश्वर्य, पुष्टी म्हणजे बल, सरस्वती म्हणजे ज्ञान, कांती म्हणजे श्री, कीर्ती म्हणजे यश व तुष्टी म्हणजे वैराग्य हे षडेश्वर रूपी शक्ती त्यांची सेवा करीत होत्या. त्यांच्या जोडीला इला, ऊर्जा, विद्या, अविद्या, श्लादिनी, संवित आणि माया याही होत्या. इला म्हणजे पृथ्वी म्हणजे शक्ती, ऊर्जा म्हणजे लीला शक्ती, विद्या, अविद्या म्हणजे जीवांना मोक्ष आणि बंधन यांना कारणीभूत असणारी बहिरंग शक्ती, अंतरंग शक्ती व माया. हे सर्व पाहून अक्रूराला परमानंद झाला. आता त्याच्या मनात परमभक्तीचा उदय झाला. त्याचे शरीर पुलकित होऊन उठले व डोळे अश्रूंनी डबडबले होते. पण आता त्याने धीर धरून भगवंतांच्या चरणावर डोके ठेवले व हात जोडून गदगदित वाणीने भगवंतांची स्तुतिगान करू लागला. स्कंध 10 अध्याय 40. श्रीकृष्णांच्या पायावर लोटांगण घातलेल्या अक्रूराने आता भगवान श्रीकृष्णांची स्तुती सुरू केली. याबद्दल शुकमुनी आता परीक्षित राजाला सांगताना म्हणाले, गदगद झालेला अक्रूर श्रीकृष्णांच्या नारायण रूपाची स्तुती करू लागला. तो म्हणाला, हे प्रभू, आपणच प्रकृती इत्यादी सर्व कारणांचे कारण आहात. आपणच अविनाशी पुरुषोत्तम नारायण आहात. ज्या ब्रह्मदेवांनी या जगाची निर्मिती केली त्या ब्रह्मदेवांची उत्पत्ती सुद्धा आपल्याच नाभी कमलातून झालेली आहे.
सर्व चराचर जगताला कारण असलेले पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, अहंकार, महतत्व, प्रकृती, पुरुष, मन, इंद्रिये, सर्व इंद्रियांचे विषय आणि त्यांच्या अधिष्ठानभूत देवता हे सर्व आपलेच अंगस्वरूप आहेत. पण हे सर्व अचेतन असल्यामुळे आत्मस्वरूप असे तुमचे स्वरूप कोणी जाणू शकत नाही. आपली आराधना करणारे भक्त वेगवेगळ्या प्रकारे भक्ती करतात. जसे उपासना. साधू, योगी, अध्यात्म अधिभूत व त्यांचे साक्षी महापुरुष व नियंत्रक रूपात आपलीच आराधना करतात, उपासना करतात. यज्ञ. काही कर्मकांडी ब्राह्मण वेदमंत्रांनी अनेक देवतावाचक नावे आणि अनेक रूपे असलेले यज्ञ करतात व त्याद्वारे आपली उपासना करतात. नारायण भक्ती. काही शुद्धचित्त वैष्णव तुम्हीच सांगितलेल्या 5 रात्र इत्यादी किंवा नारायण या एकाच स्वरूपाची आराधना करून उपासना करतात. समाधी. काही ज्ञानी सर्व कर्मांचा त्याग करून शांत भावात स्थिर राहतात आणि समाधीने आपल्या ज्ञान स्वरूपाची उपासना करतात. शिवस्वरूपाची पूजा. काही लोक शैव पंथानुसार आचार्य भेदामुळे अनेक अवांतर भेद असलेले पण ते आपलेच रूप असते हे त्यांना माहिती नसते व ते आपलीच उपासना करत असतात. जे लोक दुसऱ्या देवांची भक्ती करतात आणि त्या देवतांना तुमच्यापेक्षा भिन्न समजतात ते सुद्धा वास्तविक तुमचीच उपासना करीत असतात. कारण आपणच सर्व देवतांच्या रूपात आहात आणि सर्वेश्वर सुद्धा आहात. जशा पर्वतात उगम पावणाऱ्या नद्या पावसाने भरून सर्व बाजूंनी समुद्रातच प्रवेश करतात, त्याचप्रमाणे सर्व उपासना मार्ग आपल्यालाच येऊन मिळतात. ब्रह्मदेवापासून स्थावर वस्तूपर्यंतचे सर्व चराचर जीव सत्व, रज व तम या प्रकृतीच्या 3 गुणांनी ओतप्रोत भरलेले आहे. पण आपण सर्वस्वरूप असूनही त्या गुणांनी लिप्त झालेले नाही. अशा आपणास मी नमस्कार करतो. आपले ब्रह्मस्वरूप वर्णन करताना असेच म्हणावे लागेल की अग्नी आपले मुख आहे, आकाश आपली नाभी, सूर्य व चंद्र आपले नेत्र आहेत तर देवेंद्र भुजा, दिशा आपले कान आहेत तर समुद्र उदर, स्वर्ग आपले मस्तक आहे तर वायू प्राणशक्ती व पृथ्वी आपले चरण आहेत असेच वर्णन करावे लागेल. व उपासनेसाठीही अशीच रूपे कल्पिलेली आहेत. तसेच मेघ म्हणजे आपल्या डोक्यावरील केस, प्रभूंच्या पापण्यांची उघडझाप म्हणजे दिवस व रात्र असतात. वृक्ष व वनस्पती प्रभूंचे रोम तर पर्वत हाडे व नखे आहेत. प्रजापती प्रभूंचे जननेंद्रिय तर पाऊस वीर्य आहे. हे प्रभो, आपण लीला करण्यासाठी जी जी रूपे धारण करता ते अवतार लोकांचे शोक मोह धुवून टाकण्यासाठी असतात. मगच भक्त तुमच्या भक्तीत मग्न होतात. आपल्या प्रत्येक अवताराला माझा साष्टांग नमस्कार. कारण आपल्या प्रत्येक अवताराचे कार्य आधीपासूनच ठरलेले होते. जसे मत्स्यरूपामध्ये वेद, ऋषी, वनस्पती यांचे रक्षण करण्यासाठी व सत्यव्रताला दान देण्यासाठी आपण घेतले होते. हयग्रीवमध्ये मधु व कैटभ या नावाच्या असुरांचा संहार आपण केलात. कूर्म रूपामध्ये मंदारचलाला धारण केलेले ते एक विशाल रूप होते. वराह रूप पृथ्वीच्या उद्धाराची लीला करण्यासाठी आपण हे रूप घेतले होते. नृसिंह रूप प्रल्हादासारख्या साधूजनांचे भय मिटविण्यासाठी आपण घेतलेले तो अवतार होता. वामन रूप आपल्या 3 पावलांनी 3ही लोक व्यापून बलीचा संहार करण्यासाठी घेतलेले ते रूप होते. परशुराम धर्माचे उल्लंघन करणाऱ्या क्षत्रियांचा नाश करून त्यांना धडा शिकवण्यासाठी घेतलेले ते रूप होते. श्रीराम रावणासारख्या दुष्ट राक्षसांचा नाश करणारे ते रूप होते. वासुदेव हा आपला श्रीकृष्णावतार आहे. बुद्धरूप दैत्य आणि दानवांना मोहित करणारे शुद्ध रूप म्हणजे बुद्धरूप.
पुढे क्षत्रिय जेव्हा म्लेच्छांप्रमाणे वर्णन करू लागतील तेव्हा त्यांचा नाश करण्यासाठी पण आपण कल्की रूपात पृथ्वीवर अवतरणार आहात. हे भगवंत, माझ्यासारख्या सामान्य माणसाला मी माझे या दुराग्रहातच अडकून कर्ममार्गामध्ये मी भटकत असतो व या मायेलाच खरे समजून तिच्या मोहात गुरफटत जातो. तेव्हा आम्ही तुम्हाला विसरतो आणि मृगजळाकडे धावावे तसे खोट्या सुखाच्या मागे धावत सुटतो. आता अशा माझ्यातील अभक्ताला अतिशय दुर्लभ अशा आपल्या चरणकमलांजवळ जागा देऊन माझे मन जे विषयवासनांनी भरलेले आहे ते मुक्त करून मला संरक्षण द्यावे. हे ऋषिकेशा, मला अभय हवे आहे. हरिओम. स्कंध 10 अध्याय 41. या अध्यायात आपण श्रीकृष्णांचा मथुरेचा प्रवेश आणि पुढील काय काय घटना घडतात ते बघणार आहोत. अक्रूराला जे दर्शन भगवंतांनी यमुनेच्या पात्राखाली दाखवले होते त्याने तो मुग्ध झाला होता. तो त्यांची जेव्हा मनापासून स्तुती करत होता त्याच क्षणी श्रीकृष्णांनी पाण्याखाली अक्रूराला आपल्या दिव्य रूपाचे दर्शन घडवले व क्षणात ते पुन्हा आवरून घेतले. त्यानंतर अक्रूर लगेच पाण्याबाहेर आला व आपली नित्यकर्मे आटपून संभ्रमित मनाने रथाकडे आला. तेथे श्रीकृष्ण व बलराम पूर्ववत बसलेले होतेच. अक्रूराच्या हावभावावरून श्रीकृष्णांनी त्याला अशी चकित अवस्था कशामुळे झाली आहे असे विचारले. तेव्हा तो म्हणाला, हे प्रभू, तुम्ही वगळता अजून काही अद्भुत वस्तू असू तरी शकते का? या जगातील जितके म्हणून अद्भुत पदार्थ असतील ते सर्व विश्वस्वरूप आपल्यामध्येच तर आहेत. त्यामुळे आपल्या दर्शनानंतर मी अजून कोणती अद्भुत वस्तू पाहणे राहिले आहे का? त्यानंतर भारावलेल्या अवस्थेतच अक्रूर सर्वांना घेऊन मथुरेला निघाला. मथुरेच्या बाहेरच्या उपवनात आल्यावर श्रीकृष्णांनी अक्रूराला सांगितले की त्याने पुढेहून नगरात जावे व बाकीचे व्रजवासींना घेऊन आम्ही जरा वेळाने नगर पाहायला येऊ. यमुना तीरावरच्या अनुभवानंतर अक्रूर श्रीकृष्णांना सोडून क्षणभरही राहू इच्छित नव्हता आणि श्रीकृष्णांच्या पावन पदस्पर्शाने त्याला आपले घर पावन करायचे होते. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला आश्वस्त केले की ते नंतर नक्की त्याच्या घरी जातील, पण आत्ता नाही. अतिशय खिन्न मनाने अक्रूर पुढे गेला व कंसाला त्याने दिलेले काम केल्याचे निवेदन करून स्वतःच्या घरी निघून गेला. नंतर तिसऱ्या प्रहरी सर्व व्रजवासी श्रीकृष्णांसमवेत मथुरा नगरीत प्रवेशले. मथुरा नगरी अतिशय वैभवशाली व संपन्न नगरी होती. हे नगरात प्रवेश केल्याबरोबर लक्षात येत होते. प्रथम दर्शनीच त्या नगरीच्या संपन्नतेची खात्री पटत होती. कृष्ण बलराम यांच्या आगमनाची वार्ता नगरात आधीच पसरली होती. त्यामुळे सगळेच नगरवासी त्यांच्या दर्शनासाठी उत्सुक होते व प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर तर नागरिकांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. त्या दोघांवर सगळीकडून पुष्पवृष्टी होत होती. त्यांची लोक आदराने पूजा करू लागले तर कोणी त्यांना फुलांचे हार घालू लागले. तितक्यातच श्रीकृष्णांनी एका धोब्याला पाहिले. तो धोबी कपडे रंगवण्याचे कामही करत होता. तेव्हा भगवंतांनी त्याला त्यांच्या अंगाला व्यवस्थित बसतील असे धुतलेले पण उत्तम कपडे देण्यास सांगितले. परंतु तो कंसाच्या सेवेतला धोबी होता, ज्याला श्रीकृष्णांचे मोठेपण कळले नव्हते. म्हणून तो त्यांना उद्धटपणे उत्तर देऊ लागला. त्याबरोबर श्रीकृष्णांनी हातानेच त्याचे मस्तक उडवले. ते पाहून त्या धोब्याचे जे इतर सहकारी होते ते आपापल्या कपड्यांची गाठोडी तिथेच टाकून देऊन पळून गेले. मग श्रीकृष्ण बलराम यांनी आपल्या मनाजोगती वस्त्रे निवडून परिधान पण केली व आपल्या सवंगड्यांना पण त्यांच्या आवडीची वस्त्रे घेण्यास सांगितले. नंतर सर्वजण पुढे पुढे जाऊ लागले. तेव्हा त्यांना एक शिंपी दिसला.
तो शिंपीतर भगवंतांचे तेजस्वी सौंदर्य पाहूनच मोहित झाला व स्वतः जवळच्या रंगीबेरंगी वस्त्रातून त्याने त्यांना शोभिवंत वेश तयार करून दिला. श्रीकृष्ण त्या शिंप्यावर प्रसन्न झाले व त्यांनी त्याला भरपूर संपत्ती प्रदान केली. त्याखेरीज तो सतत भगवंतांचे स्मरण करीत राहील असा वर देऊन त्याला अतींद्रिय शक्ती दिल्या. तसेच मृत्यूनंतर आपले सारूप्यही दिले. नंतर श्रीकृष्ण बलराम दोघे सुदामा माळ्याच्या घरी गेले. त्यानेही त्यांचे पूजन करून प्रणाम केला व त्यांची विधिवत पूजा केली. त्यांच्या आगमनाने त्याचे संपूर्ण कुळ पवित्र झाले होते व ज्याचा जन्मही सफळ झाला होता हे त्याने भगवंतांना बोलून दाखवले. सुदामाने तर भगवंतांसाठी अतिशय सुंदर व सुगंधित पुष्पांनी गुंफलेले हार करून त्यांच्या गळ्यात घातले. तेव्हा वरदायक प्रभूंनी त्याला वर दिला की सर्व स्वरूप श्रीकृष्णांच्या ठाई त्याची भक्ती दृढ होईल व तो धनधान्य संपत्तीने समृद्ध होईल. नंतर बलरामाबरोबर ते पुढे जायला निघाले. हरिओम. स्कंध 10 अध्याय 42. या अध्यायामध्ये कुब्जेवर श्रीकृष्णांनी कशी कृपा केली हे पाहू. शिवाय त्यांनी धनुष्यभंग कसा केला आणि कंसाची भीती कशी वाढवली हे पण बघणार आहोत. जसजसे श्रीकृष्ण बलराम व त्यांचे मित्र मथुरेच्या राजमार्गावरून पुढे पुढे जात होते तसे एका ठिकाणी त्यांना एक सुंदर परंतु कुबडी युवती दिसली. तिच्या हातात उटण्याचा डबा होता. तो पाहून श्रीकृष्णांनी तिला विचारले, तू कोण आहेस व हे उटणे तू कोणासाठी नेत आहेस? हे उटणे जर तू आम्हाला दिलेस तर लवकरच तुझे कल्याण होईल. ते उटणे ती खरे तर कंसासाठी नेत होती, पण श्रीकृष्णांचे बोलणे ऐकल्यावर ते उटणे त्यांनाच द्यावे असे तिला वाटले. म्हणून तिने ते उटणे त्या दोन्ही भावांना भरपूर प्रमाणात लावले. तेव्हा भगवंत तिच्यावर प्रसन्न झाले व त्यांनी 3 ठिकाणी कुबड आलेल्या परंतु दिसायला सुंदर असलेल्या कुब्जेला सरळ करण्याचा विचार केला व आपल्या पायांनी कुब्जेची पावले दाबून धरली व 2 बोटांनी तिची हनवटी वर धरून तिचे शरीर किंचितसे वर उचलले. त्या क्षणी तिचे सर्व अंग सरळ होऊन ती एक उत्तम युवती झाली. तिचा तेथेच निरोप घेऊन सर्वजण पुढे निघाले. बाजारपेठेतून जाताना तेथील व्यापाऱ्यांनी त्यांना निरनिराळे नजराणे देऊन त्यांचे पूजन केले. तेथील लोकांनाच कंसाने आयोजित केलेल्या धनुष्य यज्ञाचे ठिकाण विचारून ते तेथे पोचले. तेव्हा त्यांना इंद्रधनुष्याप्रमाणे दिसणारे एक अद्भुत धनुष्य दिसले. त्या मौल्यवान धनुष्याची पूजा केलेली होती आणि पुष्कळचे सैनिक त्याचे रक्षण करीत होते. त्या रक्षकांनी श्रीकृष्णांना अडवले तरी श्रीकृष्णांनी ते धनुष्य डाव्या हाताने सहजतेने उचलले व त्याला प्रत्यंचा लावली व एका क्षणात ती दोरी ओढून ते धनुष्य मधोमध तोडून टाकले. त्याचा इतका जोराचा आवाज आला की समग्र पृथ्वी, आकाश, दिशा दुमदुमून गेल्या. तो आवाज कंसाच्या कानांपर्यंत गेला व तो अत्यंत भयभीत झाला. त्याने लगेच आपले सैनिक तेथे पाठवले तर श्रीकृष्णांनी त्यांचा सुद्धा त्या धनुष्याच्या तुकड्याने संहार केला. नंतर यज्ञशाळेतून बाहेर येऊन मथुरा नगरीतील गल्ल्यांमधून फिरू लागले. नंतर सायंकाळी नगराबाहेर जिथे त्यांचे छकडे उभे होते तेथे येऊन भोजन करून ते झोपी गेले. कृष्णाच्या मथुरेतील आगमनापासून घडणाऱ्या सर्व घटनांच्या वार्ता ऐकून कंसाला मात्र आता अतिशय भीती वाटू लागली. अगदी झोपेतही त्याला मृत्यूसूचक अपशकुन दिसू लागले. त्यापैकी काही अपशकुन खालीलप्रमाणे आहेत. 1. झोपेत त्याला त्याचे मस्तक नसलेले प्रतिबिंब दिसले. 2. झोपेत त्याला 2-2 चंद्र दिसू लागले. 3. स्वतःचीच दुभंगलेली सावली त्याला दिसू लागली. 4. कानात घू घू असा आवाज कानात बोटे घातली तरी ऐकू येत होता. 5. त्याला झाडे सोनेरी सोनेरी दिसू लागली. 6. कधी कधी तर तो प्रेतांना मिठ्या मारताना त्याला जाणवत होते. 7. एकदा तो गाढवावर बसून जाताना स्वतःला पाहत होता. 8. कधी त्याचे शरीर तेलाने माखलेले तो पाहत होता. 9. तर कधी विषप्राशन करीत होता. 10.
त्याने गळ्यात जास्वंदीच्या माळा घातलेल्या त्याने पाहिला 11. तर एकदा तर चक्क नग्न होऊन एकटाच कुठेतरी भटकत जात होता असे त्याला दिसले. या सर्व अपशकुनांमुळे त्याची तर झोपच उडाली. मग सकाळ झाल्यावर जरी त्याला मल्लक्रीडा महोत्सवास प्रारंभ करायचा होता, तरी राजसिंहासनावर बसूनही तो मनातून अतिशय घाबरलेला होता. हळूहळू चाणूर, मुष्टिक, कूट, शल, तोशल इत्यादी त्याचे मल्ल आखाड्यामध्ये येऊन बसले. एवढ्यात नंदराजाने पण प्रवेश केला. कंसाला विविध नजराणे दिले व एका मंचावर जाऊन बसला. हरिओम. स्कंध 10 अध्याय 43. श्रीकृष्णांनी कुवलयापीडा हत्तीचा केलेला उद्धार आणि आखाड्यात प्रवेश हे आपण ह्या अध्यायात बघणार आहोत. कुस्तीच्या आखाड्यात जेव्हा नगारा वाजू लागला तेव्हा श्रीकृष्ण व बलराम आपली नित्यकर्मे उरकून तिकडे जाण्यास निघाले. जेव्हा ते आखाड्याच्या दारावर पोचले तिथे त्यांना कुवलयापीड नावाचा हत्ती घेऊन माहुताने रस्ता अडवलेला दिसला. त्याबरोबर श्रीकृष्णांनी आपली कंबर कसली, कुरळे केस बांधले व गंभीर वाणीने माहुताला त्यांच्यासाठी वाट करून देण्यास सांगितले व ऐकले नाही तर परिणाम चांगला होणार नाही असेही बजावले. पण ते ऐकून माहुताने हत्तीला दूर तर केलेच नाही, उलट त्यांनाच अत्यंत रागवला व त्या मस्त कुवलयापीड हत्तीला क्रुद्ध करून श्रीकृष्णांच्या दिशेने सोडले. त्यासरशी त्या मस्तवाल हत्तीने भगवंतांना विनाविलंब आपल्या सोंडेत लपेटून घेतले. पण भगवंत सोंडेतून बाहेर सटकले आणि त्याच्या सोंडेवर एक ठोसा लगावून त्याच्या पायाच्या मधोमध जाऊन लपले. तो मस्तवाल हत्ती तर रागाने वेडापिसाच झाला व आपल्या सोंडेने भगवंतांना शोधून पकडले. पण श्रीकृष्ण त्याच्या पकडीतून पुन्हा निसटले. त्यानंतर मात्र श्रीहरींनी त्या हत्तीचे शेपूट पकडले व त्याला 100 हात फरफटत नेले आणि नंतर त्या अवाढव्य हत्तीला जमिनीवरच गोलगोल गोलगोल फिरवू लागले. नंतर त्याच्या समोर येऊन त्याच्या सोंडेवर एक जोरदार ठोसा लगवला व स्वतःने जमिनीवर पडण्याचे नाटक केले. ते जमिनीवर पडले आहेत असे वाटून हत्तीने आपल्या दातांनी त्यांच्यावर प्रहार करण्याचे ठरविले व हल्ला करायला गेला. तत्क्षणी श्रीकृष्ण उठून बाजूला झाले व हत्तीचे दात जोरात जमिनीवर आपटले. तेव्हा तर तो हत्ती अजूनच चिडला व श्रीकृष्णांवर तुटून पडला. पण श्रीकृष्ण सावधपणे त्याच्या जवळ गेले व एकाच हाताने त्याची सोंड पकडून त्याला जमिनीवर आपटले व एक पाय त्याच्या पायावर ठेवून सहजपणे त्याचा एक दातच उपटून काढला व त्याच दाताने तो हत्ती व त्याचा माहूत दोघांनाही यमसदनी पाठवले. मेलेला हत्ती तिथे सोडून त्याचा दात खांद्यावर घेऊन श्रीकृष्णांनी आणि बलरामांनी आखाड्यात प्रवेश केला. आखाड्यातील ज्या प्रेक्षकांमध्ये श्रीकृष्णांविषयी ज्या भावना होत्या त्याप्रमाणे त्याला श्रीकृष्ण भासले. कोणाला ते उग्र वाटले तर कोणाला अद्भुत, कोणाला शृंगार रसात डुबलेले तर कोणाला हास्यरसात डुबलेले, कोणी त्यांच्यात वीररस पाहिला तर कोणी वात्सल्य पाहिले, कोणाला ते भयानक बिभत्स वाटले तर कोणाला शांत व भक्ती रसात दिसले. इकडे कृष्णाच्या आगमनाबरोबर त्याच्या खांद्यावरील हत्तीचा दात पाहिल्याबरोबर तिकडे काय झाले असेल याचा अंदाज कंसाला आलाच व याला मारणे किती कठीण होणार आहे हे जाणून तो अतिशय भयभीत झाला. पण प्रेक्षक मात्र उत्तेजित होऊन आत्तापर्यंत श्रीकृष्णांच्या ऐकलेल्या लीलांबद्दलच बोलू लागले. तेवढ्यात चाणूराने श्रीकृष्णांना कुस्तीसाठी ललकारले. खरे तर श्रीकृष्ण याचीच वाट बघत होते. तरी पण थोडेसे नाटकी होत ते म्हणाले, आम्ही तर लहान बालके आहोत, आम्ही आमच्या बरोबरीच्या मल्लांशीच कुस्ती लढू. चाणूराने त्याला विरोध दर्शवला व म्हणाला, जो मस्त कुवलयापीडाला मारू शकतो तो लहान कसा असू शकतो? म्हणून तू माझ्याशीच कुस्ती लढ व बलराम मुष्टिकासोबत लढेल. हरिओम. स्कंध 10 अध्याय 44. या अध्यायामध्ये आपण चाणूर, मुष्टिक इत्यादी पहिलवानांचा श्रीकृष्णांनी केलेला उद्धार तसेच कंसाचा पण केलेला उद्धार बघणार आहोत. चाणूर व मुष्टिकाने
श्रीकृष्ण व बलरामांना कुस्तीसाठी ललकारल्यावर श्रीकृष्णांनी त्यांना मारण्याचेच निश्चित केले व स्वतः चारणुराला जाऊन भिडले आणि बलराम मुष्टिकावर चाल करून गेले. दोन्ही पक्ष ताकदीने लढत होते. कोपरापासूनच्या हातांना हात, गुडघ्यांना गुडघे, डोक्यांना डोकी आणि छातींना छाती लावणे या कुस्तीमधील सर्व क्रिया करीत ते एकामेकांवर आघात करू लागले. गरगर फिरवणे, लांब ढकलणे, मिठीत घेणे, खाली पाडणे, पुढे जाणे, मागे येणे इत्यादी प्रकारांनी ते एकामेकांवर डावपेच टाकत होते. तसेच वर उचलणे, चाल करून जाणे किंवा स्तब्ध उभे राहणे अशा युक्त्या पण ते करीत शरीरांना इजा पण पोचवू लागले. ती कुस्ती पाहायला आलेल्यांपैकी बऱ्याच जणांना ही असमतोल दंगल वाटत होती आणि त्याला कारणही तसेच होते. एका पक्षात बलशाही चाणूर मुष्टिकासारखे मल्ल तर दुसऱ्या पक्षात कुमारवयीन बालके. काहींना हा अधर्म वाटत होता तर काहींच्या मते जेव्हा सभेत उपस्थित असलेल्यांचे दोष ज्या बुद्धिमान पुरुषाला जाणवत असतील त्याने त्या सभेतून निघून जाणे उत्तम असा विचार करून तेथून ते निघून जात होते. कारण तेथे राहून अवगुण न सांगणे, गप्प बसणे किंवा आपल्याला काय करायचे किंवा मी काहीही जाणत नाही असे दाखवणे मनुष्याला दोषाचे भागीदार बनवतात. हळूहळू चाणूराची अंगे खिळखिळी होऊ लागली. त्याला वारंवार मूर्छा येऊ लागली. शेवटी त्याने जीवाच्या कराराने श्रीकृष्णांच्या छातीवर हातांच्या मुठींचा प्रहार केला. पण त्याने भगवंत थोडे सुद्धा विचलित झाले नाहीत. त्यांनी चाणूराचे दोन्ही हात पकडले व अत्यंत वेगाने गरागरा फिरवीत त्याला जमिनीवर जोरात आपटले. त्यातच चाणूराचे प्राणोत्क्रमण झाले. इकडे बलरामांनी सुद्धा मुष्टिकाची तशीच गत केली. बलरामांनी शेवटी मुष्टिकाला अशी एक चापट मारली की तो थरथर कापू लागला व शेवटी तोंडातून रक्त ओतीतच त्याने आपले प्राण सोडले. अशाच प्रकारे त्यांनी पुढे कूट, शल आणि तोशल यांना पण मारले. ते पाहिल्यावर इतर पहिलवान आपले प्राण वाचवण्यासाठी तेथून पळूनच गेले. श्रीकृष्णांच्या शक्तीची कल्पना आल्यामुळे कंसाने त्या दोघांना आपल्या राज्याच्या बाहेर हाकलून देण्यास सांगितले. जेव्हा कंसाचे सैन्य त्यांच्यावर चाल करून येऊ लागले तेव्हा मात्र अविनाशी कृष्ण कंसावर चिडले व त्याच्या मंचावर उडी मारून त्याला पुढे ढकलले. अहंकारी कंसाला तर आपला मृत्यूच आपल्या पुढ्यात उभा येऊन ठाकला आहे असे वाटले. त्याने लगेच सिंहासनावरून उठून आपली ढाल तलवार हातात घेतली. पण श्रीकृष्णांनी त्याला असे घट्ट धरून ठेवले होते की जणू काही गरुडाने सापाला पकडून ठेवावे. त्याच क्षणी कंसाचा राजमुकुट खाली पडला. त्याबरोबर भगवंतांनी त्याचे केस पकडून त्याला त्या उंच मंचावरून खाली आखाड्यात आपटले व स्वतःने पण कंसावर उडी मारली, ज्यामुळे कंसाचा तत्काळ मृत्यू झाला. सतत मनात श्रीकृष्णांचीच भीती असल्याने त्याच्या मनात नेहमी श्रीकृष्णांचाच विचार असायचा. तो खाताना, पिताना, झोपताना, चालताना, बोलताना किंवा अगदी श्वास घेताना पण सतत हातात सुदर्शन चक्र घेतलेल्या श्रीकृष्णांनाच पाहत होता. त्यामुळेच त्याला मृत्यूनंतर दुर्लभ अशी भगवंतांची सारूप्य मुक्ती मिळाली. कंसाच्या मृत्यूनंतर कंसाचे 8 लहान भाऊ आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी संतापून श्रीकृष्णांवर चालून आले. पण बलरामांनी त्यांना संपवले, क्षणामध्येच संपवले आणि आकाशात दुंदुभी वाजू लागल्या व अगदी महादेव ब्रह्मदेवही त्या बंधुद्वयावर पुष्पवृष्टी करू लागले. इकडे कंसाच्या व त्याच्या भावांच्या बायका अत्यंत दुःखी झाल्या. तेव्हा जगाचे पालन पोषण करणाऱ्या श्रीकृष्णांनी त्यांचे सांत्वन केले व लोकरीतीप्रमाणे कंस व त्याच्या भावांचे व्यवस्थित क्रियाकर्म करवले. त्यानंतर श्रीकृष्णांनी आपले मातापिता देवकी व वसुदेव यांना बंधनातून सोडवले व त्यांना साष्टांग नमस्कार केला. आता वसुदेव देवकी पण खूप आनंदी झाले होते. हरिओम. स्कंध 10 अध्याय 45. या अध्यायामध्ये श्रीकृष्ण बलरामांचे उपनयन आणि त्यांचा गुरुकुल प्रवेश याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
कंसवधानंतर श्रीकृष्ण व बलराम यांनी वसुदेव देवकीला तुरुंगातून काढल्यानंतर त्यांना वंदन केले. ते दोघे तरीही स्तब्ध उभे होते, कारण ते पूर्णपणे त्यांना माहिती होते की ही दोघे मुलं सामान्य नसून प्रत्यक्ष जगदीश्वरच आहेत. श्रीकृष्णांच्या भगवत भावाचे ज्ञान तर त्यांना आधीच झाले होते, पण अशा प्रभावामुळे या दोन मुलांना सामान्य मुलांना मिळणाऱ्या मातापित्याच्या प्रेमापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकत होती. श्रीकृष्णांना असे वाटले की ते स्वतः व बलराम यांना तर मातृपितृ प्रेम मिळणार नाहीच, पण त्यांच्या मातापित्यांना देखील पुत्रस्नेहाचे सुख मिळणार नाही. म्हणून श्रीहरींनी लोकांना मोहित करणारी आपली योगमाया त्यांच्यावर पसरली व त्यांना आई बाबा अशी आदरपूर्वक लाडाची हाक मारली व म्हणाले, दुर्दैवाने आम्हाला तुमच्याजवळ राहून लाड करून घेण्याचे जे सुख असते ते कधीच मिळाले नाही. शिवाय तुमची सेवा करण्याचे भाग्यही आम्हाला मिळाले नाही. मातापित्यांची सेवा केल्याशिवाय पुत्र त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. मग भलेही तो पुत्र शतायुषी का होईना. सामर्थ्य असूनही जो पुत्र आपल्या आईवडिलांची शरीराने व धनाने सेवा करत नाही, त्याला मेल्यानंतर यमदूत त्याच्याच शरीराचे मांस खाऊ घालतात, म्हणजे त्याचा जन्म वृथा होतो. इतके दिवस कंसाच्या भीतीने आम्ही आपली सेवा करू शकलो नाही, याबद्दल तुम्ही आम्हाला क्षमा करावी. दुष्ट कंसाने तुम्हाला अतिशय कष्ट दिले, पण तेव्हाही आम्ही काहीच करू शकलो नाही. हे बोलणे ऐकून देवकी वसुदेव श्रीहरींच्या मायेच्या प्रभावाने मोहित झाले व त्यांनी आपल्या दोन्ही पुत्रांचे खूप लाड सुरू केले. नंतर श्रीकृष्णांनी आपले आजोबा मातामह उग्रसेन यांना यादवांचा राजा केला. खरे तर ययातीच्या शापामुळे यदुवंशी राजसिंहासनावर बसण्याच्या पात्रतेत नव्हते, पण प्रत्यक्ष भगवंतांचीच आज्ञा असल्यामुळे कोणी आता विरोध करणं शक्यच नव्हतं. कंसाच्या भीतीने व्याकुळ होऊन जे जे आप्त देशोघडीला लागले होते, त्या यदू, वृष्णी, अंधक, मधु, दाशार्ह, कुकुर इत्यादी वंशांमध्ये जन्मलेल्या आपल्या नातेवाईकांचा शोध घेऊन श्रीकृष्णांनी त्यांना परत बोलवले. घरापासून लांब परक्या जागी राहावे लागल्याने त्यांना अतिशय दुःख भोगावे लागले होते. विश्वविधात्या भगवंतांनी त्यांचे सांत्वन करून त्यांचा सत्कार केला व त्यांना भरपूर धनसंपत्ती देऊन आपापल्या ठिकाणी पुन्हा प्रस्थापित केले. त्यामुळे ती सर्व मंडळी कृतार्थ झाली होती. नंतर दोघेही बंधू नंदबाबांच्या जवळ आले व अत्यंत नम्रपणे त्यांना व्रजामध्ये परत जाण्यास सांगितले. मथुरेतील सर्व व्यवस्था मार्गी लावून आम्ही व्रजात परत येऊ असेही सांगितले. वसुदेवांनी पुरोहित व अन्य ब्राह्मणांकरवी दोन्ही मुलांचे विधिपूर्वक मौंजी बंधन करविले. यदुवंशाचे पुरोहित गर्गाचार्य यांच्या करवी यज्ञोपवीत संस्कार झाल्यावर रामकृष्ण द्विज झाले. नंतर त्यांना ब्रह्मचर्य व्रताचा स्वीकार करून त्याचे उत्तम पालन करायचे होते. वसुदेवांनीही मौंजीनिमित्त ब्राह्मणांना अनेक गायी दान दिल्या होत्या. आता हे दोघे बंधू अवंतीपुरातील काश्य गोत्राच्या सांदीपनी मुनींच्या गुरुकुलात ज्ञानार्जनासाठी निघाले. तेथे त्यांनी शुद्ध भावनेने गुरूंची सेवा तर केलीच, पण त्याचबरोबर मंत्र, धनुर्वेद, मनुस्मृती इत्यादी धर्मशास्त्रे, मीमांसा इत्यादी वेदांचे तात्पर्य सांगणारी शास्त्रे, तर्कविद्या, संधी, विग्रह, यान, आसन, द्वैध आणि आश्रय या 6 भेदांनी युक्त अशा राजनीतीचे सुद्धा शिक्षण घेतले. हे दोघेही एकपाठी असल्यामुळे केवळ 64 दिवसात त्यांनी 64 कलांचे ज्ञान मिळविले. अध्ययन संपल्यावर त्यांनी सांदीपनी मुनींना गुरुदक्षिणेबद्दल विचारले. तेव्हा त्या गुरु व गुरुपत्नी यांनी त्यांचा जो पुत्र प्रभास क्षेत्रामध्ये समुद्रात बुडून मरण पावला होता, त्याला परत आणून देण्याची गुरुदक्षिणा मागितली. तेव्हा अपूर्व पराक्रमी कृष्ण बलरामची जोडी प्रभास क्षेत्री गेले व क्षणभर समुद्रतटी बसले. त्यांना पाहून हे दोघे प्रत्यक्ष परमेश्वरच आहेत हे जाणून समुद्राने त्यांची पूजा केली व येण्याचे प्रयोजन विचारले.
भगवंतांचे येण्याचे कारण समजल्यावर समुद्र म्हणाला, त्याला मी आणलेले नाही. माझ्या पाण्यामध्ये पंचजन नावाचा एक मोठा दैत्य शंखाच्या रूपाने राहत आहे. तो बालक नक्की त्यानेच चोरून नेला असेल. हे ऐकून भगवान श्रीकृष्ण ताबडतोब पाण्यात शिरले व त्यांनी शंखासुराला मारले व त्याचे पोट फाडले. पण तो बालक त्याच्या पोटात नव्हता. तेव्हा त्या शंखासुराच्या शरीराचा शंख घेऊन भगवान रथाकडे परतले व तेथून बलरामासहित यमराजाच्या आवडत्या संयमनी नगरीमध्ये जाऊन तो शंख वाजवला. हाच तो प्रसिद्ध पांचजन्य शंख. सर्व प्रजेवर नियंत्रण ठेवणारा यम शंखाचा आवाज ऐकून तेथे आला. त्याने भगवान श्रीकृष्णांची विधिपूर्वक पूजा केली व त्यांच्या आगमनाचे कारण विचारले. तेव्हा स्वतःच्या कर्मबंधानुसार माझा गुरुपुत्र येथे आणला गेलेला आहे. तू माझ्या आज्ञेने त्याला येथे घेऊन यावेस असे सांगितले. भगवंतांच्या आज्ञेचे तात्काळ पालन करून यमाने श्रीकृष्णांच्या गुरुपुत्राला समोर आणले. त्याला घेऊन श्रीकृष्ण बलराम गुरुदेवांकडे गेले व त्यांचा पुत्र त्यांच्या स्वाधीन केला व त्यांना अजून काही हवे आहे का ते पण विचारले. तेव्हा सांदीपनींनी त्यांचे सर्व मनोरथ आता पूर्ण झाले असल्याने आणखीन आम्हाला काहीही नको असे सांगितले व दोघांना अनेक अनेक आशीर्वाद दिले. नंतर श्रीकृष्ण बलराम मथुरेला परत आले. तेव्हा मथुरेतील सर्वच प्रजा खूप आनंदित झाली. हरिओम. 10वा अध्याय 46वा. या अध्यायामध्ये आपण उद्धवाचे व्रजगमन बघणार आहोत. श्रीकृष्णांचा प्रिय मित्र उद्धव हा वृषणीचा ज्येष्ठ मंत्री होता. एके दिवशी भगवान श्रीकृष्णांनी उद्धवाचा हात आपल्या हातात घेतला व त्यांनी त्याला एकदा व्रजामध्ये जाण्यास सांगितले व श्रीकृष्णांच्या विरहाने दुःखी झालेल्या त्यांच्या मातापित्यांना आनंदी करावे. तसेच श्रीहरींच्या विरहात व्याकुळ झालेल्या गोपी, ज्या तन मन प्राण नित्य श्रीकृष्णांवर ध्यास लागलेले असते, त्यांना भगवंत लवकरच त्यांच्या भेटीला येतील असा निरोप देण्यासही सांगितले. हे निरोप घेऊन उद्धव लगेचच आपल्या सोन्याच्या रथावर आरूढ झाला व नंदाच्या गोकुळाकडे निघाला. सूर्यास्ताच्या वेळी तो व्रजामध्ये पोचला. तेव्हा त्याला असे दिसले की गोकुळातील गोप गोपी श्रीकृष्ण बलरामांच्या मंगलमय चरित्रांचे गायन करीत होते. गोपांच्या घरांमध्ये अग्नी, सूर्य, अतिथी, गायी, ब्राह्मण व देव पितरांची धूप, दीप, फुले इत्यादींनी पूजा होत होती. उद्धवाला पाहून नंदराजा अतिशय प्रसन्न झाला. त्याने उद्धवाचा यथायोग्य सन्मान केला व आपल्या पुत्रांची तसेच आपला मित्र वसुदेव यांचीही चौकशी केली. कंसाबद्दल बोलताना नंदराजा म्हणाला, आपणच केलेल्या पापांचे फळ म्हणूनच पापी कंस आपल्या अनुयायांसह मारला गेला, हे बरे झाले. कारण तो नेहमी धार्मिक व छच्छील यदुवंशीयांचा द्वेष करीत असे. नंतर श्रीकृष्णांना कधी नंदबाबाची आठवण येते का असेही त्याने विचारले. त्यांचा गोविंद गोकुळात कधी येणार असेही विचारले. अनेक जीवावर बेतलेल्या प्रसंगांमध्ये श्रीकृष्णांनी नंदबाबाचे जीव कसे वाचवले याच्याही आठवणी काढल्या. गर्गाचार्यांनी केलेल्या भाष्याचीही आठवण त्यांनी उद्धवाला सांगितली. ते म्हणाले, श्रीकृष्ण व बलराम हे महान कार्य करण्यासाठी धर्तीवर अवतरलेले देव आहेत. नंदबाबा व यशोदा मातेचे त्यांच्या पुत्रांवर असलेले प्रगाढ प्रेम पाहून उद्धवाला पण प्रेमाचे भरते आले व तो म्हणाला, श्रीकृष्ण व बलराम पुराण पुरुष आहेत. ते साऱ्या विश्वाचे उपादान कारण व निमित्त कारणही आहेत. मनुष्य व प्रकृतीही तेच आहेत. हेच दोघे जण सर्वांच्या शरीरात प्रवेश करून त्या शरीरांमध्ये राहणाऱ्या प्रकृतीहून निराळ्या ज्ञानस्वरूप जीवांचे नियमन करतात. जो जीव मृत्यूच्या वेळी आपले शुद्ध मन एक क्षणभर का होईना श्रीहरींच्या ठिकाणी एकाग्र करतो, तो सर्व कामवासनांना धुवून टाकून सूर्याप्रमाणे तेजस्वी असा ब्रह्ममय होऊन मोक्ष प्राप्त करून घेतो. प्रत्यक्ष नारायणच
दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी व साधू रक्षण करण्यासाठी मनुष्य शरीर धारण करून येथे प्रगट झालेले आहेत. म्हणूनच प्रत्येकाने त्यांच्या ठिकाणी सुदृढ प्रेमभाव धारण करावा. पुढे उद्धवाने नंदराजाला सांगितले की कृष्ण बलराम लवकरच व्रजामध्ये येतील, म्हणून त्यांनी मनामध्ये खेद बाळगू नये. पुढे उद्धव असेही म्हणाला, श्रीहरी सततच सर्व प्राण्यांच्या हृदयात नेहमीच विराजमान असतात. त्यांना अभिमान नसल्यामुळे त्यांना कोणीच जास्त प्रिय नाही व अप्रिय नाही. तसेच त्यांचा सर्वांमध्येच समभाव असल्या कारणाने त्यांच्या दृष्टीने कोणी उत्तम नाही की अधम नाही. एवढेच नाही तर त्यांच्याशी शत्रुत्व करणाराही त्यांचा शत्रू नाही. त्यांना कोणी आपला नाही की परका नाही. त्यांना कोणी माता पिता नाहीत किंवा पत्नी पुत्र नाही. या लोकी त्यांना कोणतेही कर्तव्य नाही. तरीसुद्धा ते सज्जनांच्या संरक्षणासाठी लीला करण्यासाठी विविध शरीरे धारण करतात. भगवान अजन्मा व गुणांपासून अलिप्त असूनही लीला करण्यासाठी सत्व रज तम या 3 गुणांचा स्वीकार करतात व त्यांच्याद्वारा जगाची उत्पत्ती, पालन व संहार करतात. मनुष्याच्या चित्ताबद्दल उद्धवाने फार सुंदर तऱ्हेने पुढे सांगितले. तो म्हणाला, मनुष्य जर स्वतः वेगाने गोलगोल फिरत असेल तर त्याला सगळी पृथ्वी पण त्याच वेगाने फिरते असे वाटते. त्याचप्रमाणे सर्व काही करणारे चित्तच आहे हे माहिती असूनही त्या चित्तामध्ये अहमबुद्धी असल्या कारणाने भ्रमाने आत्मा स्वतःलाच करता समजू लागतो. तो पुढे म्हणाला, श्रीकृष्ण फक्त तुमचाच पुत्र नाही तर ते सर्व प्राण्यांचे आत्मा, पुत्र, पिता, माता आणि स्वामी पण आहेत. जे काही पाहिले अथवा ऐकले जाते, मग ते भूतकाळ, वर्तमान किंवा भविष्यकाळाशी संबंधित असो, स्थावर असो की जंगम, महान असो की लहान, अशी कोणतीच वस्तू नाही की जी श्रीकृष्णांपेक्षा वेगळी आहे. वास्तविक सत्य फक्त तेच आहेत, असेही उद्धवाने नंदराजाला समजवले. अशा प्रकारे गोष्टी करता करता पहाट केव्हा झाली ते दोघांनाही कळले नाही. गोपींनी सकाळी उठून आपली नित्यकर्मे उरकून दही घुसळायला घेतले तेव्हा त्या श्रीकृष्णांच्या चरित्रांचेच गायन मोठमोठ्याने करीत होत्या. त्या स्वरलहरींनी सर्व दिशांचे अमंगलच जणू नाहीसे होऊन जात होते. सूर्योदयानंतर सर्वांना नंदराजाच्या दरवाजासमोर सोन्याचा रथ दिसला तेव्हा कोण पाहुणा आला असावा याची सर्वांनाच उत्सुकता वाटू लागली. तेवढ्यात उद्धवही बाहेर आला होता. हरिओम. स्कंध 10 अध्याय 47. उद्धव व गोपींचा संवाद आणि भ्रमरगीत आपण ह्या अध्यायात बघणार आहोत. उद्धवाला पाहिल्यावर गोपी, गोप या सर्वांनाच खूप प्रश्न पडले. त्यांना वाटले, हा कोण आहे, कुठून आला, कोणाचा दूत आहे, ह्याने श्रीहरींसारखीच वेशभूषा का बरं केली आहे, इत्यादी इत्यादी. नंतर जेव्हा त्यांना कळले की हा रमरमण श्रीकृष्णांचा संदेश घेऊन आलेला आहे, तेव्हा त्यांनी त्याचा सत्कार केला, त्याला उच्चासनावर बसवले व श्रीकृष्णांची खुशाली विचारली. जेव्हा उद्धव श्रीकृष्णांच्या लीलांचे वर्णन गोपींकडून ऐकत होता, तेव्हाच एका गोपीला एक भ्रमर गुणगुणताना दिसला आणि तिने लगेच भ्रमरगीत रचले. त्या भ्रमरगीतानंतर ती म्हणाली, श्रीकृष्णांच्या लीलारूप कर्णामृतांचा एक थेंबाचेही जे निदान एकदा तरी प्राशन करतात, त्यांची राग, द्वेषादी सगळी द्वंद्वे समूळ नाहीशी होतात. एवढेच नाही तर पुष्कळसे लोक हंसाप्रमाणे परमहंसाचे जीवन जगतात. श्री शुकमुनी पुढे परीक्षित राजाला सांगू लागले की उद्धवाने त्या गोपींना श्रीकृष्णांचा संदेश दिला व हेही सांगितले की गोपींनी श्रीकृष्णांना आपले मन पूर्णपणे समर्पित केलेले असल्या कारणाने गोपींवर त्यांची नक्कीच खूप कृपा होणार आहे. पुढे उद्धव असेही म्हणाला की अगदी दान, व्रत, होम, जप, वेदाध्ययन, ध्यानधारणा, समाधी इत्यादी उपाय किंवा क्रिया करणाऱ्यांनाही श्रीकृष्णांची जी कृपा गोपींवर होणार आहे तशी होणं अशक्य आहे. कारण गोपींसारखं मनपूर्वक समर्पणाची भावना त्यात असेलच असे नाही.
श्रीकृष्णांनी पुढे उद्धवाबरोबर असाही संदेश गोपींसाठी पाठवला होता की त्यांच्याशी श्रीकृष्णांचा कधीही वियोग होणं शक्य नाही. सर्व भौतिक पदार्थांमध्ये ज्याप्रमाणे आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी ही पंचमहाभूते व्यापून आहेत, त्याचप्रमाणे श्रीकृष्ण स्वतः मन, प्राण व पंचमहाभूते आणि इंद्रिये आणि त्यांच्या विषयांचा आश्रय आहेत. तेच आपल्या मायेच्या द्वारे पंचमहाभूते, इंद्रिये आणि त्यांच्या विषयांच्या रूपाने स्वतःमध्ये स्वतःलाच उत्पन्न करतात, पाळतात आणि विलीनही करतात. मायेपासून वेगळा असलेला आत्मा हा विशुद्ध ज्ञानस्वरूप असून त्याचा त्रिगुणांशी संबंध नाही. तथापि सुषुप्ती, स्वप्न आणि जागृती या मायेच्या 3 वृत्तींमुळे तो प्रत्ययाला येतो. सर्व नद्या ज्याप्रमाणे वेगवेगळ्या मार्गांनी वाहत जाऊन समुद्रालाच मिळतात, त्याचप्रमाणे ज्ञानी माणसाचा वेदाभ्यास, योग, आत्मानात्मविवेक, त्याग, तपश्चर्या, इंद्रिय संयम, सत्यवचन इत्यादी सर्वांचे खरे फळ मनाचा निग्रह करून परमात्म्याला प्राप्त करणे हेच आहे. आणि त्याच परमात्म्याच्या प्राप्तीसाठी मनात कोणतीही वृत्ती उठू न देता संपूर्ण मन त्या श्रीहरीच्या ठिकाणी लावून त्याचे स्मरण केल्यास ते प्राप्त होते व भक्त कायमचा श्रीहरीला प्राप्त करतो, त्याच्या जवळ राहतो. प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून आलेल्या संदेशाने गोपींचे जीवन धन्य धन्य झाले. त्यांनी उद्धवाचा खूप सत्कार केला. उद्धवही त्या गोपींचा शोक मिटवण्यासाठी काही महिने तेथेच राहिला. त्यामुळे व्रजवासीही खूप आनंदित झाले आणि त्या गोपींची समर्पण भावना पाहून उद्धवाला असेही वाटून गेले की मनुष्य जन्म सार्थकी लावणे व श्रीकृष्णांची प्राप्ती करून घेणे हे फक्त या गोपींनाच जमलेले आहे. नंतर सर्वांचा निरोप घेऊन उद्धव जेव्हा मथुरेला जायला निघाला, तेव्हा नंदराजांनी त्याला पुष्कळशा गोष्टी भेटवस्तू म्हणून दिल्या. मथुरेला पोचल्यावर त्याने श्रीकृष्णांना नमन करून व्रजवासियांची त्याच्याप्रती असलेल्या प्रगाढ भक्तीबद्दल सांगितले व नंदराजाने दिलेल्या भेटवस्तू वसुदेव, उग्रसेन व बलराम यांना पण दिल्या. हरिओम. स्कंध 10 अध्याय 48. भगवान श्रीकृष्णांचे कुब्जा आणि अक्रूर यांच्या घरी जाणे या अध्यायात बघणार आहोत. मथुरेमध्ये राहत असताना एके दिवशी श्रीकृष्णांनी त्यांना भेटण्यासाठी व्याकुळ असलेल्या कुब्जेला सुखी करण्यासाठी तिच्या घरी जाण्याचे ठरवले व उद्धवासह तिच्या घरी गेले. तिथे गेल्यावर त्यांना दिसले की तिचे घर बहुमोल सामग्रीने भरलेले होते. तिथे धुपाचा सुगंध दरवळत होता. घर चांगल्या रीतीने सजवलेले होते. स्वयं भगवंत आपल्या घरी आलेले पाहून कुब्जा आपल्या आसनावरून लगबगीने उठून उभी राहिली. भगवंतांना उत्तम आसन वगैरे देऊन त्यांची तिने पूजा केली. तिने उद्धवाची पण योग्य रीतीने पूजा करून आदरातिथ्य केले. तिने त्याला पण सन्माननीय आसन दिले, पण उद्धवाने केवळ स्पर्श केला व स्वतः जमिनीवरच बसला. श्रीकृष्णांनी मात्र लोकरीतीचे अनुकरण करीत तिच्या बहुमूल्य शय्येवर बसले. तेवढ्यात कुब्जेने स्वतःचा उत्कृष्ट शृंगार केला व भगवंतांसमोर प्रस्तुत झाली. आता पहा, कुब्जेने फक्त एकदाच भगवंतांना सुगंधी उटणे दिली होती आणि त्याचे तिला शुभफळ कसे मिळत होते की प्रत्यक्ष भगवंत तिच्या घरी तिच्या शय्येवर तिच्या शेजारी बसले होते. आराधना करण्यासाठी अत्यंत कठीण अशा सर्व देवाधिदेव कृष्णांनी तिला तिच्या मनातली इच्छा विचारली. खरं तर तिने मागितला असता तर अशक्य अशा मोक्षाची पण प्राप्ती झाली असती, पण त्या अभागिनीने मोक्षप्राप्तीच्या ऐवजी विषय सुखाची मागणी केली व म्हणाली श्रीकृष्णांनी काही दिवस तिच्याबरोबर राहून रमावे. त्यावर भगवंतांनी तथास्तु म्हटले. त्यानंतर भगवंत स्वतः बरोबर बलराम व उद्धव यांना घेऊन अक्रूराची मनोकामना पूर्ण करण्यासाठी एकदा त्याच्याकडे गेले व त्याच्याकडून काही काम करवून घेण्याच्या विचाराने खरं तर ते त्याच्या घरी गेले होते.
अक्रूराने जेव्हा लांबूनच प्रत्यक्ष पुरुषोत्तम श्रीकृष्ण आपल्या घराकडे येत असल्याचे पाहिले, तेव्हा तो तातडीने उठून त्यांना समोरा गेला व त्यांचे मनापासून स्वागत केले व सर्वांना यथायोग्य आसने दिली. सर्वजण आपापल्या आसनांवर स्थानापन्न झाल्यावर अक्रूराने त्यांची विधिवत पूजा केली व श्रीकृष्णांचे चरणामृत किंवा चरणोदक मस्तकी धारण केले व नंतर त्यांचे पाय आपल्या मांडीवर घेऊन तो ते चेपू लागला व भगवंतांची स्तुती करण्यास त्याने आरंभ केला. तो म्हणाला, कंसाचा वध करून आपण खूप चांगले काम केले आहेत व यदुवंशाला मोठ्या संकटातून वाचवले आहे. हे श्रीकृष्णा, तुम्ही व बलराम दोघेही जगाचे कारण व जगतस्वरूप आदिपुरुष आहात. आपल्याशिवाय अन्य कोणतीही वस्तू कारण नाही की कार्य नाही. त्यामुळे सर्वत्र आपलाच प्रत्यय येत असतो. आत्म्याशिवाय बंधमोक्षाची जी कल्पना असते ती केवळ माणसाच्या अविवेकामुळे. आत्म्याला तर स्थूलदेह, सूक्ष्मदेह इत्यादी कोणतीच उपाधी असत नाही. आपण आमच्या कल्याणासाठी हा सनातन वेदमार्ग प्रगट केला आहे. त्या मार्गाची जेव्हा जेव्हा नास्तिक वृत्तीच्या दुष्टांकडून पायमल्ली होते, तेव्हा तेव्हा आपण शुद्ध सत्वमय शरीर धारण करता. यावेळीही पृथ्वीचा भार नाहीसा करण्यासाठी आपण वसुदेवांच्या घरी अवतीर्ण होऊन अनेक दुष्टांचा संहार केला आहे व यापुढेही असुर राजांच्या शेकडो अक्षोहिणी सेनेचा संहार करणार आहात आणि यदुवंशाचा उद्धारही करणार आहात. सर्व देव, पितर, भूतगण, मनुष्य आणि वेद हे 5 यज्ञच आपल्या मूर्तीत आहेत. आपले चरणतीर्थ असलेली गंगामाता तिन्ही लोकांना पवित्र करते. आपण जगद्गुरू आहात. तेच आज आपण प्रत्यक्ष आमच्या घरी आले आहात. आमचे घर आज धन्य धन्य झाले. आपण भक्तप्रिय, सत्यवक्ते, अकारण हितचिंतक आणि कृतज्ञ आहात. आपले भजन करणाऱ्या भक्तांचा आपण सर्व मनोकामना पूर्ण करता. मग जरा जरी बुद्धी असलेला मनुष्यही आपणाला सोडून दुसऱ्या कोणालाही कशाला शरण जाईल? मग बुद्धिमान माणूस तर आपल्या चरणांशीच राहील ना. मोठमोठे योगी व देवराज सुद्धा ज्यांचे खरे स्वरूप जाणू शकले नाहीत, तशा आपले आम्हाला साक्षात दर्शन झाले. त्यामुळे आता तर आमच्या भाग्याला काही सीमाच राहिली नाही. कृपा करून आपण आमचे मायेचे बंधन तोडून टाकावे. तेव्हा श्रीकृष्णांनी अक्रूराला काका असे संबोधले व म्हणाले, काका, आपण नेहमी संतांची सेवा केली पाहिजे. कारण संत नेहमीच भक्तांचे कल्याण इच्छितात व संत महाभाग्यवान असतात. खरं तर ते देवांपेक्षाही श्रेष्ठ असतात. कारण देवता तरी स्वार्थी असतात, पण संतांचे ठिकाणी स्वार्थच नसतो. आणि संत महिमा सांगताना भगवान म्हणाले, फक्त पाणी म्हणजे तीर्थ नाही, फक्त माती आणि दगड यांनी बनवलेल्या मूर्ती म्हणजे देव नाही. कारण तीर्थे व देव कालांतराने पवित्र होतात व कल्याण करतात, पण संत मात्र भक्तांना किंवा त्यांच्या दासांना, सेवकांना लगेचच पवित्र करतात. हरिओम. स्कंध 10, अध्याय 49. अक्रूराचे हस्तिनापुराला गमन ह्या अध्यायात बघणार आहोत. अक्रूराकडून पाहुणचार घेतल्यानंतर श्रीकृष्णांनी त्यांच्या आगमनाचे प्रयोजन अक्रूराला सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, पांडूच्या मृत्यूनंतर माता कुंतीसह युधिष्ठिर व त्याचे बंधू अत्यंत दुःखी झाले होते. धृतराष्ट्राने त्यांना राजधानीत राहायला आणले, पण धृतराष्ट्र एकतर स्वतः अंध आहे व मनाने कणखर नाही आणि स्वतःच्या पुत्रांच्या प्रती त्याला प्रचंड मोह आहे. म्हणून तो आपल्या दुष्टपुत्रांच्या अधीन झाल्या कारणाने पांडूच्या मुलांशी तो निश्चितच आपल्या पुत्रांसारखा व्यवहार करीत नसणार. म्हणून अक्रूर काका, तुम्ही तेथे जावे व त्यांची सत्य परिस्थिती जाणून घ्यावी. मगच आम्ही पुढील पावले उचलू. नंतर श्रीकृष्ण, बलराम व उद्धवासह आपल्या घरी परत गेले. श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार अक्रूर पुरुवंशी राजांच्या कीर्तीने मंडित झालेल्या हस्तिनापूरला गेला व तेथे धृतराष्ट्र, भीष्म, विदुर, कुंती, बाव्हिक,
द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, पांडव व दुर्योधनालाही भेटला. सर्वांची चौकशी करत असताना अक्रूराच्या असे लक्षात आले की शकुनीसारख्या दुष्टांच्या सल्ल्याने धृतराष्ट्राचे दुष्ट पुत्र काम करीत होते व पुत्रांच्या इच्छेविरुद्ध काहीही करण्याचे धाडस धृतराष्ट्रात नव्हते. पण पांडवांच्या वागणुकीचा प्रभाव, शस्त्रकौशल्य, बल, शौर्य व विनय यासारखे गुण पाहून प्रजा पांडवांवरच अधिक प्रेम करत होती. त्याचा रागही कौरवांच्या मनात होता. म्हणूनच वेळोवेळी पांडवांवर विविध अत्याचार, अगदी विषप्रयोगापर्यंत करून त्यांना सतत त्रास देत होते. कुंती प्रथमतः दुःखाने बोलूही शकत नव्हती. तरी शेवटी ती म्हणालीच, लांडग्यांच्या कळपात हरिणी सापडावी तशी मी शत्रूंच्या गराड्यात अडकलेले आहे. त्यामुळे मी फारच शोकाकुल झाले आहे. तिने अक्रूरामार्फत श्रीकृष्णांना साकडे घालायला सांगितले की त्यांनी कुंती व तिच्या मुलांना यातून मुक्ती मिळवून द्यावी व त्यांचे रक्षण करावे. श्रीकृष्णांची आत्या असलेली कुंती तरी ती त्यांना संपूर्णपणे शरण गेली होती. हे सर्व बोलत असताना ती दुःखी होऊन रडू लागली. तेव्हा अक्रूराने तिला तिच्या पुत्रांच्या जन्मदात्या देवतांचे स्मरण करून तिचे सांत्वन केले. ही कुंती म्हणजे राजा परीक्षिताची पणजी. याची आठवण श्रीकृष्णांनी इथे परीक्षित राजाला करून दिली. मथुरेला जाण्यापूर्वी अक्रूर धृतराष्ट्राकडे गेला व त्याला श्रीकृष्णांचा मित्रत्वाचा संदेश सर्वांसमोरच सांगितला. तो म्हणाला, महाराज, पंडू स्वर्गवासी झाल्यावर त्या जागी तुम्ही बसले आहात. कुरुवंशाची कीर्ती वाढवण्यासाठी त्याने धर्मानुसार पृथ्वीचे पालन करावे, स्वजनांबरोबर समान वर्तन ठेवावे. अशानेच त्याला या लोकामध्ये यश व परलोकामध्ये सद्गती प्राप्त होईल. याच्या विपरीत आचरण केल्यास त्याची या लोकीत निंदा होईलच, पण मृत्यूनंतरही नरकात जावे लागेल. या जगात कोणीही कोणाही बरोबर कायमचा राहू शकत नाही. जीव एकटाच जन्माला येतो आणि एकटाच मरून जातो. आपल्या कर्मानुसार पापपुण्याचे फळसुद्धा एकटेच भोगतो. अधर्माने मिळवलेले धन त्याचे स्वजनच लुटतात, पण शेवटी तेच प्राण, धन, पुत्र इत्यादी गोष्टी इथेच सोडून देऊन व स्वतःची इच्छासुद्धा कधीकधी अपूर्ण ठेवून त्याला निघून जावे लागते. धर्माला विन्मुख असणाऱ्या व्यक्तीला स्वतःचा व्यावहारिक स्वार्थसुद्धा कळत नाही की हा संसार म्हणजे स्वप्न, जादू किंवा मनोराज्यासारखा असतो. म्हणूनच स्वतःवर नियंत्रण ठेवून ममत्वामध्ये स्थिर राहा व शांत राहा. इकडे धृतराष्ट्राला सर्व कळत तर होते, पण वळत नव्हते. तो म्हणाला, पुत्रांच्या ममतेमुळे माझे मन विषम झाले आहे. तू कितीही माझ्या हिताचा उपदेश केला असलास तरी तो माझ्या चंचल चित्तात स्थिर होत नाहीच. सर्व शक्तिमान भगवान पृथ्वीवरील भार उतरवण्यासाठी यदुकुलात उत्पन्न झाले आहेत. त्यामुळे त्यांची जशी इच्छा असेल तसेच होईल. त्यांच्या विधानात बदल करण्याचे सामर्थ्य कोणात असूच शकत नाही. भगवंतांचा मायेचा मार्ग अचिंत्य आहे. त्या मायेच्या द्वाराच ते या जगाची निर्मिती करून त्यात प्रवेश करतात आणि कर्म व कर्मफलाची वाटणी करतात. या जगच्चक्राच्या चालीमागे त्यांच्या अचिंत्य लीला शक्ती व्यतिरिक्त दुसरे कोणतेच कारण नाही. त्या परम ऐश्वर्य प्रभूंना मी नमस्कार करतो. हे ऐकल्यावर अक्रूराने स्वजन संबंधितांचा निरोप घेतला व तो मथुरेला परतला. तेथे गेल्यावर त्याने श्रीकृष्ण व बलरामांना धृतराष्ट्राचे पांडवांशी असलेले वर्तन सांगितले व कुंतीचा निरोप पण दिला. हरिओम.